मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपण लाडक्या बहिणींसाठी प्रत्येक वेळेस उभे राहिलो आहोत। आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक वेळेस आपण मागणी केली आहे की ई-केवायसी साठी आम्हाला संधी द्या। आमच्या लाडक्या बहिणींची केवायसी चुकली आहे, हप्ता बंद झाला आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींना अजून एक संधी मिळालीच पाहिजे आहे। लाडक्या बहिणींचे पैसे बंद नाही व्हायला पाहिजे आहे। तर लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची अपडेट असणार आहे, कारण ई-केवायसी बाबत मंत्री अदिती तटकरे यांच्याकडून मोठी अपडेट आलेली आहे। तुम्ही पाहू शकता, सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी स्वतः पोस्ट करून सांगितलेलं आहे, योजनेची प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांना दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजीपर्यंत केवायसी करण्याची मुदत देण्यात आली होती। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महत्त्वाची सूचना असणार आहे। महाराष्ट्रातील महिलांना आर्थिक सक्षमीकरणासाठी, त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबविण्यात येत आहे व या योजनेची प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांना दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजीपर्यंत ई-केवायसी करण्याची मुदत देण्यात आली होती। तथापि काही कारणास्तव ई-केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निदर्शनास आली आहे। म्हणूनच योजनेच्या निकषांनुसार या लाभार्थी महिलांचे क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी म्हणजे फिजिकल व्हेरिफिकेशन करण्याची सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत। तर अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आहे। पोर्टल बाबत कोणतीही अपडेट नाही, तरी सुद्धा ई-केवायसी मध्ये चुकीचा पर्याय निवडण्याबाबत निदर्शनास आली आहे। म्हणून ज्या क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांमार्फत, लक्षात घ्या, तुमच्या जवळच्या अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी म्हणजे फिजिकल व्हेरिफिकेशन, ऑनलाईन कोणतंही काम नाही, तुम्हाला तिथे जाऊन स्वतः तिथे फिजिकल व्हेरिफिकेशन स्वतः जाऊन सांगावं लागेल, आमची केवायसी चुकली होती, तुम्हाला तिथे पत्र किंवा अर्ज द्यावा लागणार आहे। तर सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत। तर तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे लाडक्या बहिणींनो, कारण प्रत्येक लाडक्या बहिणींचा मेसेज होते की आमचे पैसे बंद होणार का, आम्हाला पैसे येणार नाही, आम्हाला ई-केवायसी साठी संधी पाहिजे आहे। तर लाडक्या बहिणींनो, आता तुम्हाला संधी मिळाली आहे। महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे, आनंदाची अपडेट आहे। आपल्या चॅनलच्या माध्यमातून जेव्हापासून लाडक्या बहिणींना हा प्रॉब्लेम आला होता ई-केवायसी साठी, तेव्हापासून ते आत्तापर्यंत रोजच्या रोज अपडेट्स होते। आपण स्वतः सुद्धा महिला व बालविकास जे अधिकारी असतील किंवा जे केंद्र असतील तिथे जाऊन भेटत होतो। प्रत्येक वेळेस लाडक्या बहिणींच्या प्रॉब्लेमवरती काही उपाय मिळते का विचारत होतो व त्यावरती आपल्याला यश आलेलं आहे लाडक्या बहिणींनो। तर फिजिकल व्हेरिफिकेशन करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहे। आता म्हणजे पूर्ण शांततेत डोकं लावून, डोकं शांत ठेवून लाडक्या बहिणींनो तुम्ही ई-केवायसी करा, जेणेकरून तुमचा हप्ता बंद होणार नाही। आता काय कोणतेही प्रश्न असू दे, आपल्याला कमेंट करून विचारा। महत्त्वपूर्ण आनंदाची अपडेट असणार आहे, त्यामुळे जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा व अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला फॉलो व सबस्क्राईब करा। धन्यवाद।